2 बैल तिथे लाकडाचे बनवून ठेवलेले होते मस्त. आम्ही त्याची नावं पण ठेवली होती. माझा भाऊ आणि मी आम्ही त्यांची नावं ठेवली होती आणि मस्त तान्ह्यापोळ्याच्या दिवशी ना सकाळी उठून तान्हापोळा भरायचा. तर आम्ही ते बैलं घेऊन जायचो, मस्त त्यांना सजवायचो, त्यांना हार वगैरे घालून तिथे त्या तान्ह्यापोळ्यामध्ये घेऊन जायचो. खूप मोठा तान्हापोळा भरायचा. आज ना जरा सकाळपासून ना मन बालपणामध्ये हरवलेलं आहे. ते बालपणीचे दिवस ना जरा आज आठवायला लागलेले आहे आणि मन ना सारखं त्यामध्ये भरकटत आहे. कारण ना ते दिवस म्हणजे ना मस्त मजा, धमाल, मस्ती असते त्या दिवसांमध्ये. काही डोक्याला टेन्शन नाही, काही नाही. मस्तपैकी ना काय म्हणतात त्याला, टेन्शन फ्री जीवन होतं ते बालपण म्हणजे. आणि अशाच त्या बालपणीच्या ना खूप आठवणी असतात. त्यातलीच एक आठवण म्हणजे पोळ्याच्या सणाची आठवण बालपणाची. काही काही सण आहे ना आपले, हे गावामध्येच छान वाटतात किंवा गावाकडचेच छान वाटतात. तर काही काही सण जे आहे ना, हे शहरामध्ये छान वाटतात. तर त्यातलाच ना पोळा हा जो सण आहे ना, हा सण जर अनुभवायचा असेल, या सणाची जर मजा अनुभवायची असेल ना, तर ती गावाकडेच आहे. खरी मजा तर गावाकडे आहे. पोळ्याची खरी मजा ही गावातच येते. शहरामध्ये तर आता साधं म्हणजे पूजा करायची असेल ना, तर साधी बैलजोडीसुद्धा डोळ्यांनी दिसत नाही. असं आहे. त्याच्यामुळे ना असं काही वाटतच नाही, की पोळा आहे की काय. आणि मी तर माझ्या आयुष्यातले म्हणजे जास्तीत जास्त पोळा हा जो सण आहे ना, मी लहानपणापासून म्हणजे गावाकडलाच पाहत आलेली आहे. त्याच्यामुळे ना मला ते दिवस खूप आठवतात आणि दर पोळ्याला मला ना त्या दिवसांची आठवण होते. खूप मजा मस्ती करायचो आम्ही गावाकडे. तिथे ना छान पोळा भरायचा. शहरात पण भरतो पोळा, पण तिथला जो होता ना तो वेगळाच राहायचा. मस्त सजवलेले बैल, त्यांच्या अंगावरती झूल, खूप म्हणजे खूप छान वाटायचं. आणि मोठा पोळा भरायचा गावामध्ये. संध्या आणि मग 4-5 वाजता पोळा फुटायचा आणि मग ते सगळे आपले बैल घेऊन लोकांच्या घरोघरी जायचे. गावामध्ये इतक्या बैलजोड्या पूजेला येतात, की म्हणजे तिथे अगदी संपता संपत नाही. आणि खूप मजा यायची त्या पोळ्यामध्ये. छान कुठे-कुठे जत्रा भरायची आणि छान जत्रेमध्ये वेगवेगळे खेळणे हे ते सगळ्या गोष्टी राहायच्या. तर ते दिवस ना खूप आठवतात असे. आणि ती मजा ना आता खरंच येत नाही आहे. शहरी भागामध्ये ती मजाच येत नाही. म्हणून दरवर्षी पोळा आला, की मला तिथलीच म्हणजे गावाकडलीच आठवण येते. आणि मग दुसऱ्या दिवशी जो राहायचा ना, तो तान्हा पोळा राहायचा. आणि तान्हा पोळ्याला काय आमच्या घरी ना म्हणजे माझ्या काकाकडे जिथे आम्ही जायचो, आजी-आजोबा होते. तिथे ना 2 छान लाकडाचे बैल बनवून ठेवले होते. ते आमच्याचसाठी म्हणून बनवलेले होते. कारण माझे वडीलच सगळ्यात मोठे होते, त्यामुळे आम्हीच तिथले पहिले नातू होते. तर 2 बैल तिथे लाकडाचे बनवून ठेवलेले होते मस्त. आम्ही त्याची नावं पण ठेवली होती. माझा भाऊ आणि मी आम्ही त्यांची नावं ठेवली होती आणि मस्त तान्ह्यापोळ्याच्या दिवशी ना सकाळी उठून तान्हापोळा भरायचा. तर आम्ही ते बैलं घेऊन जायचो, मस्त त्यांना सजवायचो, त्यांना हार वगैरे घालून तिथे त्या तान्ह्यापोळ्यामध्ये घेऊन जायचो. खूप मोठा तान्हापोळा भरायचा. तिथे त्यांना आता मला आठवत नाही त्या गोष्टी, पण ते मला आठवते त्यांना धूप-दीप वगैरे दाखवायचा. ते टोपल्यामध्ये खूप सारा ते गौरी वगैरे जाळून धूप करायचे आणि ते सगळं त्या बैलांना ते दाखवायचा. असे आम्ही लाईनमध्ये उभे राहायचो मस्तपैकी. आणि मग तिथनं पोळा फुटला, की मग मी आणि माझा भाऊ ते आपले बैल घेऊन त्याला आपली दोरी-बिरी बांधून चाललो आम्ही ते रस्त्याने आपले ओढत, ओढत, ओढत आणि प्रत्येकाच्या घरोघरी जायचो आपला बैल घेऊन आणि तिथे जाऊन म्हणायचो, की "काकू पूजा करा, बैलाची पूजा करा," असं म्हणायचो. आणि मग त्या बाया आपल्या त्या बैलाची पूजा करायच्या आणि त्या काळी म्हणजे 4 आणे, 50 पैसे म्हणजे इव्हन 10 पैसे, 20 पैसे असे सुद्धा आम्ही पाहिले आहे. आणि काही लोकं 10 पैसे द्यायचे, कोणी 20 पैसे द्यायचे, कोणी 4 आणे द्यायचे, कोणी ₹1 द्यायचा. ₹1 वगैरे भेटला की खूप आनंद व्हायचा. तर अशा आम्ही ना पूर्ण गावात फिरायचो. मी ते जे पोरं होते त्यांच्यासोबत ना आम्ही अख्ख्या गावात फिरायचो बैल घेऊन आणि खूप सारी चिल्लर आमच्या जवळनं जमा होऊन जात होती. पण ना इतकी मजा होती, ते 10 पैसे, 20 पैसे जरी भेटले ना तरी इतकी मजा येत होती, की खूप मस्त वाटायचं ते. आणि
कुठे कुठे फार क्वचितच म्हणजे असे एक काका होते की जे आम्हाला दरवर्षी कोरी कोरी 5 रुपयाची नोट द्यायचे. आम्ही बिलकुल वाट पाहत राहायचो त्यांची, की आता हे कधी आम्हाला 5 रुपयाची पोळी देतील. पोळी द्या म्हणायचो तेव्हा. तर ते आम्हाला मस्त कोरी कोरी ना 5 रुपयाची नोट द्यायची. आम्ही खूप खुश होऊन जायचो, खूप खुश होऊन जायचो. आणि मग मस्त ते जमा झालेले पैसे घरी घेऊन यायचो. किती झाले ते मोजायचो छान मस्तपैकी. आणि खूप वेगळाच आनंद होता जो त्या 10 पैसे 20 पैशामध्ये होता ना, तो आत्ताच्या 100-200ची नोट जरी दिली ना तरी पण तो आनंद नाही मिळू शकत. खूप वेगळीच मजा होती ती आणि खूप मस्त वाटायचं. म्हणून ना मला दर पोळ्याला बिलकुल मला ते माझे बालपणीचे दिवस आठवतात. आणि जे दिवस ना मी जगली, म्हणजे जो आनंद मी घेतला त्या पोळ्याचा. आणि म्हणजे खरंच ना आपल्या काही-काही गोष्टी ज्या अशा असतात ना, काही-काही सण, संस्कृती, की त्याची आपल्या मुलांना पण ओळख करून दिली पाहिजे आपण. तर जो आनंद मी त्या पोळ्याचा घेतलेला आहे माझ्या लहानपणी, लहानपणी म्हणजे मी खूप मोठी होईस्तोवर, आणि इतकंच नाही तर मी लग्न झाल्यावर सुद्धा बरेच वर्ष गावाला गेलेली आहे. तर म्हणून ना मी माझ्या मुलाला सुद्धा ती ओळख करून दिली गावातल्या संस्कृतीची, गावाच्या त्या सणांची. आणि माझ्या मुलाला पण ते खूप आवडायला लागलं होतं. मग काय व्हायचं कधी-कधी मी तर नाही जायची पोळ्याला, पण माझा मुलगा आवर्जून माझ्या वडिलांसोबत पोळ्याच्या सणाला गावाला जायचा. आणि तो सुद्धा जे मी अनुभवलं, जे मी केलं त्याच गोष्टीनं त्याने सुद्धा अनुभवल्या तिथे जाऊन. तो बरेच वर्ष तो पण आपला बैल घेऊन जायचा. त्या तान्ह्या पोळ्यामध्ये आपला बैल घेऊन जायचा आणि मस्त त्या गावात मुलांसोबत फिरायचा. तो पण अशीच माझ्यासारखी चिल्लर जमा करून यायचा. फक्त त्याचा थोडा काळ बदललेला होता. त्याला 5चा कॉईन मिळायचा, 10चा कॉईन मिळायचा. असं असं त्याच्या वेळेपर्यंत बदल झाला. पण जे अनुभव मी घेतले, ते अनुभव त्यांनी सुद्धा घेतले. थोडाफार त्याच्यामध्ये फरक पडला. पण काही वर्ष तरी त्यांनी ते अनुभवलं. आता आम्ही प्रत्येक वेळी जातो असं नाही. आता 2-4 वर्ष झाले की आम्ही नाही गेलो. त्यामुळे ना असं मला पोळा सण आला की मला म्हणजे त्या दिवसांची मला खूप आठवण होते. कारण ते ते दिवस ना खूप वेगळेच होते. खूप वेगळा आनंद त्याच्यामध्ये होता. मी अजूनही ना ते दिवस खूप मिस करते, खूप मिस करते. म्हणून म्हटलं चला माझा हा जो अनुभव होता तो तुमच्यापर्यंत शेअर करावा. आणि तुमच्या पण अशा काही आठवणी असतील, कारण शेवटी आपला जो उगम आहे हा ग्रामीण भागातूनच झालेला आहे. आपण जवळपास म्हणजे ग्रामीण भागातूनच आलेला आहे. तर तुमच्यासुद्धा काही अशा आठवणी असतील, काही तुमच्या बालपणीच्या आठवणी, पोळ्याच्या तुमच्या काही आठवणी असतील तर त्या तुम्ही नक्कीच माझ्यासोबत शेअर करू शकता. मला कमेंटद्वारे तुम्ही तुमच्या आठवणी माझ्यासोबत शेअर करू शकता. तर तुम्ही माझा व्हिडिओ, माझ्या आठवणी ऐकून घेतल्या त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.